क्या चल रहा है गाइस? तुम्ही तर बघू शकता ते एवढा पाऊस पडतोय तरी सुद्धा मच्छी पकडायला आलेले आहेत. दर्शनाने आपलं दर्शन इकडे जिजूने बिर्याणी बनवायला घेतली. मी नाही, दर्शनाने बनवली. मी राईस टाकायचं काम. या आज आम्ही जाणार आहे नानकरला. ते आता मम्मीने पण तयारी केलेली आहे आणि पप्पा पण तयारी करून बसलेला आहे. आणि आता इथे मस्त की खंबे पण पप्पाने तयार केलेले आहेत. पप्पा जिजूच्या पप्पाच्या रो बसणार आहे वाटतं आज गटारी करायला. श्रावण महिना लागणार आहे ना, म्हणून लास्टची गटारी तिथे करायला चालतो. हा, तर आता तिथे पोचल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. गाईज आपली गाडी पण आलेली आहे. आम्ही आलेलो आहे नानकरला. पोचलो आता जस्टच. काय आता आम्ही आलो नानकरला. आता छोरीने स्टार्टर आणलेलं आहे. स्टार्टरचं एकदम चांगले दिसतं. आता बघूया आपण. आता खाऊन बघू मस्त पैकी स्टार्टर. मस्त आहे. तर गाईज आपण आता आतमध्ये बघू रूम मध्ये काय चाललंय. इथे बघा रूम मध्ये काय चाललेलं आहे. क्या चल रहा है? कुछ नहीं चल रहा. गाईज आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे. त्या मम्मीचा ताट वाढलेला आहे आणि इथं माझा पण वाढलेला आहे ताट. चिकन आणि कोलंबी आणि मटन आहे आणि कांदा आणि राईस आहे आणि इथं आई पण जेवते. आवडतं ना. हा, इथे आपला ब्लॉग चाललाय. कोण गावचा घर आहे? गाड्याने दिलेला त्याला सगळे घराची वाट लावली. तर गाईज आता बघू आपण काय आता काय करतात. क्या चल रहा है? आता मस्त पैकी चाकणा वाकणा खाऊन झाला. जेवणार कधी आता? जेवायचंच आहे ना. जेवायचं आहे. बोंबील आवडलं रे. बोंबील मस्त बनवलेलं. मोबाईल आवडला का? बोलवला पाहिजे होता ना तुम्ही. काय? हा, तो आता कॉलेजला मस्त टेस्ट आवडली. तू ये आणखी गावात घेऊ आपण. बोंबील संपलं. मस्त बनवलेलं. गाईज आता यांना जेवण पण दिलेलं आहे. ग्रीन आहे ना. हा, ग्रीन चिकन आहे. ग्रीन चिकन बनवलेलं आहे आणि बकऱ्याचं मटण आहे बघा. आणि कोलबी 3 प्रकारचं बनवलेलं आहे आणि स्वादिष्ट एकदम जेवण आहे. ताट चांगलं आहे.
आज एकदम अरे काय लपून ठेवले एवढं कंब. दर्शनाने बोलवले ना आधी करतं ते कल्याण केली उत्सवापासून करतं. व्यवस्थित काय दीदीने सगळा बनवला ना ही पद्धत बरोबर ते सर्व बनवतं ना. असा चिकन सगळं आपला मस्तच आहे बाबू. मस्त एकदम मस्त. खाऊन दाखवू का तुला मी? दाखवतो. भरपूर केले ना काय करेल. चांगला शाप आहे. एक नंबर आहे. मला तर तुला वाटलं बरं वाटलं का? असंच वाटलं. गाईज आता आम्ही चाललो नदीवरती. नानकरला आलो तर नदीवरती जाणारच. आणि आता जिजूने नवीन स्कूटी घेतली. ती स्कूटी घेऊन जाणार आहे. मी चालवतो स्कूटी आणि हेमंत पण आता बसलेला पाठी. हेमंतला पकडून आणलेला आहे मी. आता जातो आम्ही स्कूटी घेऊन. तर बघा मस्तपैकी या नानकरला बोललं तर हिरवेल जास्तच आहे. बघा कसं मस्त हिरवर झालेलं आहे. सगळीकडे हिरवागार. तर आता मी नदीवरती पोचल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. आणि आपली नवीन स्कूटी बघा कशी. तर गाय आता आम्ही नदीवरती आलेलो आहे आणि पाऊस पडायला लागलेला आहे. आणि बघा पाणी बघा किती भरलेलं आहे नदीचा. ही नानकरची नदी आहे आणि पाणी बघा किती भरलेलं आहे. तर गाय आता आम्ही नदीवरती आलेलो आहे. बघा पाणी बघा कसं भरलेलं आहे आणि पाऊस पडायला लागलेला आहे. आणि तिथं बोटिंग पण चालू आहे. एवढ्या पावसाळ्यामध्ये पण बोट चालते. गाईज आता इथं बघा एवढ्या पावसाळ्यामध्ये तिथं बोट चालले. आटालीला चालले. आटाली वरतून येते वाटतं तिथे. आणि त्या साईडला पण बोट आहे. तर बघू शकता ते होडी. आणि इथे मोठी होडी आहे. पाऊस बघा किती फास्ट आहे. तिकडची आता होडी दिसत पण नाही. एवढा लांब गेली एवढ्या पावसाळ्यामध्ये. आणि तिकडची होडी कुठे चालले. गाईस तुम्ही तर बघू शकता ते एवढा पाऊस पडतोय तरी सुद्धा मच्छी पकडायला आलेले आहेत. आता जरासं शांत झालेला आहे पाऊस. ढगं चालले सगळी तिकडं. आणि इथे बघा तरी सुद्धा मच्छी पकडायचं काम चाललंय. जाला बिछवायला घेतलाय बघा. जाला दिसत असेल तुम्हाला. जाला टाकायला घेतलाय पाण्यामध्ये. आणि एवढ्या पावसाळ्यामध्ये पण आपले कोळी लोक मच्छी पकडतात आहेत. ही असते कोल्यांची लाईफ. तर गाय आता पाऊस पण थांबलेला आहे. तर आता आम्ही जातात घरी. इथं बघा पाऊस थांबलेला आहे ना. होडी पण भरलेली आहे. आता ही होडी जी आहे ही होडी जाणार तिथे आंबोलीला जाणार. म्हणजेच आटालीला जाणार. आणि
तिकडून परत रिटर्न इथे येणार माणसं सोडायला. तर गायज आता बघा वरतून असं दिसतं नदीच्या इकडचं, आणि वरती जर असं चालत गेलो आपण तर असं दिसतं. सगळ्यांनी शेत लावलेलं ठेवले, आधीच शेत लावले. एकदा बघा शेती लावून ठेवली इथे, आणि या साईडला पण सगळीकडे तुम्हाला शेती दिसणार. आणि आपली इथं समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता ते, आणि ही आपली स्कूटी आहे. बघा व्ह्यू बघा कसा आहे. गटारी आता आम्ही चाललोय स्कूटीवरती. बघा व्ह्यू बघा कसा आहे गटारीला. बिर्याणी बनवायला घेतलेली. दर्शनाने आपलं दर्शन इकडे बिर्याणी बनवायला घेतली. मी नाही, दर्शनाने बनवली. मी राईस टाकायचं काम. या कशी आहे? किती टाइम लागला बनवायला? 4 तास लागले. हे आमची टेक्निक आहे, न्यू टेक्निक काढली आम्ही बिर्याणी बनवायची. बघून घ्या. हो दाखवा लवकर मॅजिक सर आपला. असं कोणी बनवलं नसेल का? आजपर्यंत कोणीच बनवलं नसेल. म्हणजे टाटू सर कलर टाकायला घेतलेला आहे. कलर टाकून पण झाला. फास्ट आहे. तर गाईज आता आपली बिर्याणी झालेली आहे. तेव्हा ताट आपला रेडी झालेला आहे, आणि बिर्याणी बघा केवढी बनवली दीदीने. तर गाईज आता आम्ही चाललो घरी. येऊ दे तुम्ही पण.